समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभ जगन निहित पानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि। ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर समस्त ग्रामस्थ मंडळी, नळेगाव सर्वांच्या अथक परिश्रमातून चालू असलेला हा भावार्थ रामायण ग्रंथ लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम या निमित्ताने कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन आहे। जमलेली सर्व गावकरी मंडळी, पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व भाविक भक्त मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रुती मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा अभंग संतपर प्रकरणातला सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठल 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 सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये नाथ महाराजांनी भगवत प्राप्तीचा एक पर्याय सांगितलाय, उपाय सांगितलेला आहे। परमार्थिक क्षेत्रामध्ये भगवंताच्या प्राप्तीपेक्षा दुसरा मोठा कोणता लाभच नाही। शेवटचं टोक आहे काय प्राप्त करणे? देव प्राप्त करणे। जी जी परमार्थिक लोक असतात, जी साधक लोक असतात, जे साधना करतात, ती साधना कशा करता जर करतात हे जर तुम्ही त्यांना जाऊन विचारलं तर त्याचं एकच उत्तर आहे, फक्त त्यांना काय मिळवायचंय? फक्त परमात्मा मिळवायचा। चमकायले मोबाईल ज्याला ईश्वराची प्राप्ती झाली ना, त्याला जीवनामध्ये दुसरं काही मिळवायचं शिल्लक राहत नाही। त्याच्यापेक्षा अजून काही परमार्थात दुसरी कोणती मोठी परीक्षा नाही। 144 वर्षाच्या नंतर गेल्या वर्षी कुंभमेळा आला होता। त्या कुंभमेळ्यामध्ये लाखो साधू संत महंत महामंडलेश्वर मंडलेश्वर आखाड्याचे जे काही सर्व आचार्य धर्माचार्य थोडासा बनकन लागले बनकन काय करतो हा त्याला काय म्हणू त्याला काय करायचं बेस कमी करा कमी केला ऋषी मुनी जे मोठे मोठे पीठाधीश्वर जेवढे आले होते ना ते कुंभमेळ्यामध्ये त्या प्रत्येकाच्या मुलाखती पाहतो की तुम्हाला मिळवायचंय काय काय वाटतंय बरं हे कुंभमेळ्यातले साधू इतर वेळी कुठं असतात हिमालयामध्ये साधना करतात हेतू काय त्यांचा एकच हेतू आहे फक्त ईश्वर प्राप्ती करायची त्यांना याची लागी वो ते जियले भोग
देवाची गवळण आहे. या गवळणी मध्ये गवळणीनं देवा करता काय काय त्यागलंय, कशा कशाचा त्याग केलाय याचं वर्णन आहे. याची लागीओ केले नाना याग, याची लागीओ अष्टांगादी योग, याची लागीओ त्यजियले भोग, याची लागीओ विषयाचा त्याग. हे जे 4 आवर्तन हा गवळणीचा त्याग आहे. एक गोष्ट बोलू का, कोण्याही क्षेत्रात तुम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल ना, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काहीतरी त्यागच करावा लागतो. बिना त्यागाचं कोणालाही काही मिळत नाही. त्यागच पाहिजे. आणि आपल्याला त्याग करायची सवय नाही, आपल्याला फक्त वैताग करायची सवय आहे. जे ऋषी मुनी आहे ना, नको बेटा थोडा विको कमीच करा. या ऋषी मुनीचं वैशिष्ट्य बघितलं ना, ज्ञानेश्वर महाराजांनी यांच्याकरता एक ओवी लिहिलेली आहे. तुम्ही तहान लागल्यावर काय पिता? पाणी. भूक लागल्यावर काय खाता? अन्न. अन्नच खाता की? ज्ञानेश्वर महाराज म्हणले साधू संत तहान लागल्यावर पाणी पित नाही, भूक लागल्यावर अन्न खात नाही. मग तुम्ही बसलेली मंडळी म्हणताल नळेगावची जगतीत कशावर? ओवी सांगतो तुम्हाला. तहाने तहानची पियावी, भुकेलिया भुकची खावी, अहो रात्री वावी मवावा वारा. ज्ञानेश्वर महाराजांनी 3 गोष्टी सांगितल्या. तहान लागल्यावर पाणी पित नाहीत, ते तहानच पितात. मग तहान कशी प्यावं? प्या बरं तुम्ही. भूक लागल्यावर अन्न खावं ना, भूकच खातात. अहोरात्री वावी मवावा वारा, जगतात फक्त वाऱ्यावर. कशावर जगतात? वाऱ्यावर. वायू, फक्त वायू. म्हणून त्यांच्या हाडाच्या काड्या होतात. रक्ताचं पाणी करतात, ते जीवाचं रान करतात, रात्रीचा दिवस करतात, सारखं अनुष्ठान करतात. अनुष्ठानाशिवाय परमार्थामध्ये काही हस्तगतच होत नाही. 8-8 तास एका जागेवर बसतात ते समाधी लावून. 8-8 तास देवा करता रडतात. देवाची भेट व्हावी म्हणून काय करतात ते? रडतात. आपणही रडतो कधी, तिची भेट होईना म्हणून. विठ्ठला विठ्ठला देवाच्या भेटी करता झुरणी लागल्याशिवाय देवाची भेट होत नाही. हे ऋषीमुनीचं सांगतोय मी तुम्हाला. अलीकडे येतो थोडस रामायणात. केवळ 6 महिन्याकरता, केवळ किती महिन्याकरता? केवळ 6 महिन्याकरता देवाची आणि सीताई साहेबाची ताटातूट झाली. कुठं जाऊन बसावं लागलं? अशोकवनामध्ये. त्यावेळी सीतेचा शोक, त्रिजटा नावाची बिभीषणाची बहीण होती, त्या त्रिजटेच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायची सीता. कारण ती त्रिजटा तिथं सीतेच्या विचाराशी जुळलेली होती. तिथं तिची मैत्री झाली. आणि मैत्री हे एक असं ठिकाण आहे की तिथं माणूस अंतःकरणातले विचार मांडतो, मन खुल्लं करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची एक ओवी लिहिलेली आहे. हे नीट बस म्हणा, ह्याला नीट बस. इकडं पहा. प्राणाचे घे ना, अर्धवट घेतो काय मग?
प्राणाचे सोयरे भेटे जीवी भूतली संकटे तेथ निवेदिता न वाटे संकोच काही. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सोयीरपण सांगितले. सोयीरपण कोणतं सोयीरपण सांगितलंय? जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणसाच्या मैत्री होत असतात. मित्रपरिवार जोडला जातो. त्या मित्रामध्ये शरीर दोन असतात आणि दोघांची मन एक असतात. खरं सांगू का? थोडं पुढं सर, थोडं पुढं सर. जी गोष्ट, इकडे माझ्याकडे ध्यान द्या, जी गोष्ट माणूस आईला सांगत नाही, जी गोष्ट माणूस वडिलांना सांगत नाही, जी गोष्ट माणूस बायकोला सांगत नाही, जी गोष्ट माणूस पोटच्या पोराला सांगत नाही, ती कोणाला सांगते? फक्त मित्र, फ्रेंड. आता गोष्ट बोलू का तुम्हाला? पहिल्यासारखी फ्रेंडशिप बी राहिली नाही हो. लाचार झाले लोक. पेपरला बातम्या, मित्रानंच काटा काढला. सोशल मीडियावर बघा, मित्रानंच मित्राचा. मित्र या शब्दाला कलंक आहेत काही लोक. विठाला विठाला हो. मैत्री कशी असावी? आता मी काही मैत्री दिन असता तर बोललो असतो. आता काही मैत्री दिनही नाही आणि मला बॉल कमी येत आणि रन जास्त काढायचे. तरी अभी वो गलत आहे. तरी पण बॉल कमीच आहेत ना. 60च मिनिटं राहिलेत आणि कितीच्या स्पीडनं गाडी आली? या रोडला 130-140च्या स्पीडनं गाडी होती. का? आम्हाला तुमचं नुकसान करायचं नाही. तुम्हाला दिलाय ना वेळ, त्या वेळेत तुम्हाला जेवढं पोहोचता येईल तेवढं पोहोचतो आम्ही. नळेगावची गाडी आमच्या मागं लागली होती. मी म्हणलं अशा लई गाड्या मागं लागत्यात आणि अशा रोजच गाड्यात बसायचं म्हणल्यावर आमचं फिरणं व्हायचं नाही. लय ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला मी. हे म्हणलं थांबू द्या ते काहीतरी. मी म्हणलं ते तिथे गेल्यावर बोलू. चल, 1 मिनिट सुद्धा आम्हाला तुमचा वाया घालायचा नसतो. 1 मिनिट. या सोबतच्याला विचारा, मी झोपलो तरी ना मला उठवावं लागत नाही. तितक्याच मिनिटाला उठतो मी. तितक्याच मिनिटाला अलाराम न लावता उठतो. 25 वर्षाचा अनुभव या सोबतच्या पोरायला. किती वर्षाचा? 25. मोजूनच आहे सगळं माझं, तोलू नाही. एकदा दोनदा करते माणूस, 1-2 दिवस करते. 25 वर्ष झालं तोलून करतो मी असं. 25 वर्ष झालं. का तर तुमच्यावर जिम्मेदारी सोपवली ना, तुम्हाला तसं काहीतरी करावं लागतं. मैत्रीबद्दल मी तुम्हाला एक मैत्री सांगत होतो, सीतेची आणि त्रिजटेची. त्रिजटा ही कोणाची बहीण आहे? बिभीषणाची बहीण. रावणाची बहीण शूर्पणखा आणि बिभीषणाची बहीण, ते 2 आईचा विस्तार आहे. एक नालायक आणि एक, आणि हे कोण आहे घरी? विठाला विठाला विठाला. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेलं सुद्धा सारख्या विचाराचे नसतात. एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. त्रिजटा आध्यात्मिक क्षेत्राशी जोडलेली होती आणि म्हणून ज्या ज्या वेळी प्रभू रामचंद्राचं 6 महिन्याचं जे पडलेलं अंतर आहे, त्या 6 महिन्यामध्ये असं म्हटलंय रामायणामध्ये की सीता अशी झाली होती. कशी झाली होती?
हाडाच्या काड्या झाल्या होत्या आणि एक सारखं सीतेच्या डोळ्यातून धारा होत्या. फक्त हेतू काय होता, काय प्राप्त करायचं होतं सीतेला? सांगवो त्रिजटे सखरे ऐसी मात, सांगवो त्रिजटे ऐसी जाई मात, का भेटी निधीर गुणात, बनवता वेळ दुरी झाला पंत, राहून शके प्राण माझा मुडीवात, राहून शके प्राण माझा मुडीवात, सांगवो त्रिजटे सखरे ऐसी मात, सांगवो त्रिजटे ऐसी मात, सांगवो त्रिजटे ऐसी मात. या दोघीचा संवाद आहे. सीतेनं त्रिजटेच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं आहे आणि ती त्रिजटा सीतेला असं थापटते. ही मैत्री म्हटलं ना मी तुम्हाला, या मैत्रिणी ज्या असतात ना, समविचारी माणसं मित्र होत असतात. तुमचं फ्रेंड सर्कल कसं आहे त्याच्यावर तुमची इमेज आहे. तुमची जर फ्रेंड लिस्ट तपासली ना, फ्रेंड लिस्ट, तुम्ही फॉलो कोणाला करताय आणि तुम्हाला कोण कोण फॉलो करते, तुमची जी फॉलोइंग लिस्ट आहे, तुम्ही ॲक्सेप्ट कोणाला केलंय, तुम्हाला किती लोक रिक्वेस्ट केले असतील, तुम्ही कोणाकोणाची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली, त्याच्यावर तुमची लायकी कळते. त्याच्यावर तुमची काय कळते? तुमची लायकी कळते की तुम्ही तुमच्या पेजवरून, तुमच्या अकाउंटवरून दररोज जे 5-6 लोक असतात ना तुम्हाला टचमध्ये, त्याच्यावरून तुमचं दैनंदिन जीवन कळते. ज्याला मुलगी आहे ना आणि ज्याला मुलीचं लग्न करायचं आहे ना, ते पहिले आधी तपासा ते सोशल मीडिया तपासा, ह्याचे फ्रेंड सर्कल कोण आहे, हे 31st कुठं होतं जाऊन तपासा. काय करा, हे 31st होता कुठं तपासा, मग लेख द्या. खाटकाच्या दारात गाय बांधू नका, नंतर पश्चातापाची वेळ येते. आणि मग ती मुलगी दुविधा मनस्थितीमध्ये होती. एक तर वडिलाकडे जाता येत नाही, इतर राहता येत नाही, सुसाईड करते. जी मुलगी सुसाईड करते त्या मुलीला माझी कळकळीची विनंती आहे, सुसाईड करण्यापेक्षा वडिलाच्या घरी जा, अर्धी सुखाची खाता येईल. आणि त्या वडिलाला समजून सांग, मी आले नसते पप्पा, पण परिस्थिती ही आहे. काही काही पोरी की नाही आपलं दुःखच दाखवत नाही का, 2 बहिणी अजून लग्नाच्या राहिलेल्या आहेत ना, तो बाप काय करील मग, म्हणून त्या गिळून घेतात दुःख. मला वाटते त्यांना जर नाही सांगायचं असेल तर मग दुसरे नातलं कोणी असते ना, त्या नातलगाला दुःख सांगा. ज्या मुली सुसाईड करतात ना त्या एकलकोंड्या होतात, आणि एकलकोंड मनुष्य झालं की त्याला पर्यायच नाही, तो सुसाईडच करतो. सुसाईड थांबवायचे असेल तर कधी कधी संवाद पण केला पाहिजे. कधी कधी बापानं सहज मुलीच्या घरी एखाद्या वेळेस फोन लावायला पाहिजे, सहज चक्कर टाकायला पाहिजे. भले तू भाकरी खाऊ नको, तिथलं पाणी पिऊ नको, पण चक्कर टाक. चेहऱ्यावरून कळतंय मुलीचा हावभाव, काय चाललंय काय कळतंय. कधी कधी चक्कर टाकली पाहिजे. जमाना पहिला वेगळा होता, आता वेगळा होता. जास्तीचं मी आता मार्गदर्शन करायला वेळ नाही मला, पण तुम्हाला मी सांगतो की हे जे असे प्रकार वाढलेत ना, त्याचे कारण काय, नालायक लोकांना मुली दिलेत लोकांनी. नालायक लोकांना मुलगी द्यायची नाही, गरिबीला दिली तर चालते. आणि मला असं कळतंय आपल्या लेवलच्याच माणसाला मुलगी द्यायला पाहिजे. जेवढ्या लग्नाच्या राहिलेल्या मुली आहेत ना, तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या वडिलांना रिस्पेक्ट मिळावी समोरच्या पार्टीकडून, समोरच्या नातलगाकडून, लय मोठं घर बघून लग्न करू नको म्हणा बापाला. आपल्या लेवलचं बघ, जे की तुझ्या वडिलाला रिस्पेक्टिव्ह तिथे गेले आदर मिळते, नमस्कार राम राम या,
लय मोठं घर दिलं ना, पायाखाली तुडवितात ते लोक, वेटिंग लिस्टमध्ये बसविते तुमच्या बापाला, बसू दे म्हणते, कवडीची किंमत देत नाही. आणि जो बाप गावामध्ये असा खुल्या दिलानं फिरलेला असतो, गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत त्याला रिस्पेक्ट देतो, तो बाप लाचार होतो त्या श्रीमंताच्या घरी, चप्पलच्या स्टँड जवळ बसतो. काय म्हणणं आहे तुमचं? आणि तुमच्या बापाला चप्पलच्या स्टँडमध्ये जवळ बसवण्याकरता तुम्ही मोठं घर बघितलंय का? तुम्हाला काय किंमत आहे तिथे गेल्यावर? ही तुमच्या बापाची किंमत आहे का? तुमच्या नजरेत तुमच्या बापापेक्षा दुसरं कोणी मोठं नसलं पाहिजे. त्याकरता तुम्हाला अगोदरपासूनच वडिलांना म्हणायचं, पप्पा अशा ठिकाणी बघून द्या तुमची पण इज्जत असावं, इमेज असावं तिथं. नाही तर मोठे माणसं मोठ्या लग्नात, कार्यक्रमात, पितृतिथीला, साखरपुड्यात, हे माझे विवाहित हे माझे विवाही आहेत, हे माझे म्हणताना त्यांना लाज वाटते परिचय करून देताना. का? साधे कपडे असतात ना त्याचे, त्या बापाचे. 10 लाख रुपये कर्ज करून मोठ्या घरी लेक द्यायची म्हणून केले ना त्यांनी. 10 लाख रुपये कर्ज करून मोठ्या घरी लेक द्यायची. माझ्या दिदीला उन्हातानाचं कुठं जायचे वेळ पडू नये, माझे लेक सावलीला राहावं. पण सावलीला राहिले पण बापाची किंमत आहे बघ ना तू काय केली पुढच्याने. अशा घरी सोयरपण सुद्धा करू नका. मी फार मोठे मोठे लोक बघितलेत, दुरून डोंगर साजरा असते. अति मोठे माणसं बघितले मी, इतके हलकट, आलूच्या भाजीशिवाय भाजी नाही त्याच्या घरी. चुकत असलं तर मी जाऊ द्या, मला काय करायचं. नाव मोठं, विठ्ठला विठ्ठला, अर्धीच असावं, सुखाची असावं, आनंदानं जगणारे नातेवाईक पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला, मुलाकडच्या लोकांनी म्हणायला पाहिजे नेहमी, ही मुलगी आपल्या घरात पडूच नाही, आपलं नशीब अशा ठिकाणी द्या, अशा ठिकाणी द्या. ही मुलगी आपल्या घरात पडूच नाही, आपली लायकीच नव्हती, सोयऱ्यानं मोठं मन केलं ना आपल्याला दिली, लायकीच्या पुढं आपल्याला तिनं सन्मान दिलाय, असं वाटतंय तिथं जा लग्न करून. बोंबलत जाऊ नका कोणाच्या माग, बापाची इज्जत घालू नका. इज्जतीनं वागलं पाहिजे. ज्या बापानं, ज्या वडिलांनी तुमचा जन्म झाल्या झाल्या आईसोबत भांडण केलं, का? तुमची आई तुम्हाला पाजवत नव्हती दूध, काळटी झाली म्हणून. त्यावेळेस बाप म्हणला होता, मी बघन माझ्या लेकराचं, तुला काय करायचंय, मी समर्थ आहे माझ्या लेकराचं करायला. आज त्या बापाच्या बनिनींना भोकाडं पडलेत आणि तुम्हाला दररोज नवीन ड्रेस आहे. बापाच्या चपला झिजल्यात, त्याला शिपतळ झालेलं नाही खायला त्या खालचं त्या चपलाला, तुम्हाला नवीन सँडल आहे. का? माझ्या दिदीला कॉलेजला जावं लागते. त्या दिदीनं बापाला कन्यादान करायची संधी राहू द्या जरा शिल्लक. बापाला समाजामध्ये सन्मान मिळालेला असतो. तुम्ही मनानं शहाणपणा केला ना, जन्मभर त्याला खाली मान घालून चालावं लागते गावात. हे ध्यान घ्या, हे ध्यानात घ्या. आणि जी मुलगी आपल्या बापाला खाली मान घालायला जी लावती ना, ती मुलगी त्या बापाला वाटते पोटाला नसती आली तरी बरं झालं असतं. ध्यानात घ्या तुम्ही. कीर्तन ऐका न ऐका, फक्त बापाची शर्मेनं मान खाली जाईल असं वाकडं पाऊल पडू देऊ नका. विठाला विठाला, तुमचा जन्म झालाय ना त्या दिवशी ठरविलंय त्यानं, माझी मुलगीला चांगल्या घरी द्यायची म्हणून. मला त्या दिवशीपासून बचत चालू आहे त्याची. त्यालाच विचारात न घेता शानपणा करता काय तुम्ही? त्यानं काय तोंड दाखवायचं जगामध्ये? अरे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, हे जरी सगळं खरं असलं तर विचारात घ्या ना, पप्पा माझं असं असं चाललंय म्हणून. मोठ्या मनाचा आहे तो, काय हरकत नाही म्हणेन कदाचित, पण म्हणतो शेण खाताच कशाला, तुम्ही जाताच कशाला त्या रस्त्याला? लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे पश्चाताप आहे लोकायला. प्रेम करून लग्न करणं आणि लग्न करून प्रेम करणं याच्यात फरक आहे. प्रेम करून लग्न करणं ही पाश्चात्य लोकांची संस्कृती आहे आणि लग्न करून नवऱ्यावर प्रेम करणं ही भारतीय संस्कृती. हे जपा,
हीच जपा. आपले सक्सेस आहेत लोक, ते सक्सेस नाहीत. दररोज दररोज मुंबई पुण्याला दिवस आहे दिवस. फारकती येतात, फारकती. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, प्रमाण का वाढलंय फारकतीचं? त्याचं कारण आहे त्या लव्ह मॅरेज वाल्याचे गैरसमज लय होते पटकून. अति गैरसमज होते. अति फोन जरी नाही उचलला कोणाला बोलू लागली म्हणते, कारण हे त्याच लायकीचं आणि ती बी त्याच लायकीचं. जरा सांभाळा. तुमचा बाप अशी कॉलर करून चलते गावात. सगळे लोक त्याला फार रिस्पेक्ट देतात. त्याचा रिस्पेक्ट कमी करू नका. फक्त इतकंच ध्यानात ठेव. त्याला कन्यादान करू द्या जरा. त्याला जीवनात फार मोठं कमवायचंय, दुसरं काही कमवायचं नाही. फक्त त्याला कन्यादान करायचंय. जास्तीचा वेळ नाही माझ्याकडे, पण भूमिका गरजेची आहे म्हणून तेवढा विषय टाकलाय मी. ते विठाला विठाला मोबाईलचं प्रोफाईल, मोबाईलची ID, मोबाईलचं पासवर्ड नाही, काय म्हणतात रे त्याला, वॉलपेपर तर आपल्याला दिसतंय ना, समोरच्याला दिसतंय त्याला काय, स्टेटस ठीक आहे. अजून डीपी. मोबाईलचा डीपी बघून शानपणा करू नका. सगळा फेक आहे ते. तसे केसही नाही तसे तिचा रंगही नाही. रंग तर बाबा कलर गेला तर पैसे वापस. प्रत्यक्षात बघितल्यावर एडिट आहेत. आमचेच फोटो आम्हाला कधी कधी ओळखू येत नाही. आपण इतके काळे झरणे गोर कसं केले याला. हे जमानाच AIचा आहे. या AIच्या आहारी जाऊन वाकडं पाऊल उचलू नका. एक लक्षात घ्या, ते झालेलं नुकसान करोडो रुपयानं पुन्हा भरून निघणार नाही. हे लक्षात घ्या. तुमचा आजोबा काय बाणेदार गावात राहतो, कसा बाणेदार राहतो, कसा बसल्यावर किती लोक त्याला सन्मान देतात. तुमचे चुलते मालते, तुमचे वडील, तुमचा मामा, सगळ्याला शर्मेनं खाली मान घालावं लागतोय. तुमची भाषी म्हणली माहीत झालं तुम्हाला, हे असं बोलतात त्या मामाला लोक. तुमची पुतणी आम्हाला कळालं असे बोलतात लोक. तुमची मुलगी आम्हाला कळलं असे बोलतात लोक. टोचून बोलतात. जरा ध्यानात घ्या. प्रमाण लय वाढले, अति प्रमाण वाढले. कधीही भारतीय संस्कृती श्रेष्ठ नारा, जगाला तत्वज्ञान शिकवणार भारत, जगाला तत्वज्ञान शिकवणार. बाकीचे भोगभूमी आहेत, भारत त्यागभूमी आहे. बाकीचे भोग राष्ट्र आहेत, हे त्यागाचं राष्ट्र आहे. आणि कधी बी हेच कामाला येणार, लक्षात ठेवा. ही ज्या लोकांची संस्कृती आहे ना, विकृती आहे, ती आपली संस्कृती आहे. आपल्या पूर्वजानं, आपल्या वडिलांनी, आपल्या आजोबांनी फार विचार करून केले सगळे. फ्रीडम मिळाला याचा अर्थ स्वैराचार करायचा नाही, स्वातंत्र्याचा स्वैराचार करायचा नाही. स्वातंत्र्य मिळालंय ना, त्या पद्धतीनं जगायचं. आणि जीवनामध्ये तुम्हाला मोठं व्हायचंय ना, फाटके तुटके कपडे घातल्यानं, कमी कपडे घातल्यानं इमेज वाढत नाही माणसाची. हे माझं शर्ट जेवढं लांब आहे ना, तेवढं शर्ट लांब घालत होत्या प्रतिभाताई पाटील. नाव आठवते? महामहिम पहिल्या राष्ट्रपती झाल्या. उंची खूप